सूरज फाउंडेशनचा पर्यावरण संवर्धनाचा आदर्श उपक्रम। जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी व प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे यांच्या हस्ते बटरफ्लाय गार्डन व फ्लोरल फॉरेस्टचे वृक्षारोपण। पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेच्या जतनासाठी सूरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कुपवाड MIDC यांच्या वतीने जागतिक कीर्तीचे वनस्पती शास्त्रज्ञ कैलासवासी डॉक्टर अकिरा मियावाकी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बटरफ्लाय गार्डन व फ्लोरल फॉरेस्ट या पर्यावरणीय प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला। जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि MIDCचे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे यांच्या हस्ते एक मान्यवर एक रोग या संकल्पनेत वृक्षारोपण करून उपक्रमाची सुरुवात झाली। प्रारंभी सूरज फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण लुंकड यांनी स्वागत करून संस्थेच्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्याची माहिती दिली। डॉक्टर हर्षद दिवेकर आणि सुहास वायंगणकर यांनी मियावाकी पद्धतीचे महत्त्व, जैवविविधता आणि फुलपाखरांसाठी पोषक वातावरण निर्मिती याविषयी मार्गदर्शन केले। नवकृष्णा व्हॅलीच्या बॉटनिकल गार्डनमध्ये यापूर्वी 1000 वृक्षांचे मियावाकी जंगल, 800 बांबूंचे गार्डन आणि 400 मोहगनी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे। यंदा बटरफ्लाय गार्डन आणि फ्लोरल फॉरेस्टसाठी सुमारे 400 रोपांची लागवड करण्यात आली असून हा परिसर भविष्यात फुलपाखरांचे आकर्षण केंद्र ठरणार आहे। अध्यक्षीय मनोगतात डॉक्टर मैनाक घोष व तुषार दोशी यांनी बॉटनिकल गार्डन मधील पर्यावरणपूरक उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थी, संशोधक आणि निसर्गप्रेमींनी या प्रकल्पाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। या कार्यक्रमास प्रमोद चौगुले, मनोहर जारडा, अण्णासाहेब उपाध्ये, बजरंग भाऊ पाटील, तुषार शिवशरण, राहुल डोंगरे, सागर वनमाने, प्रवीण मिरजकर, शहाजीराव जगदाळे, उज्ज्वल साठे, बन्सीकाका ओस्तवाल, डॉक्टर रवींद्र होरा, पांडियन साहेब, दीपक वाईचड यांच्यासह उद्योजक, पर्यावरण प्रेमी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीशैल मोटगी, संगीता पागनीस, प्राचार्य अधिकराव पवार, प्रशांत चव्हाण, रघुनाथ सातपुते, विनायक जोशी, असिफ मकानदार, राजेंद्र पाचोरे तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले। शेवटी प्राचार्य अधिकराव पाणी घालून पुढे सरकूया। नंतर झाड सेट करून घ्या। झाडी घ्या पलीकडे सेट करा। झाडी घे। झाड कुठल्याला होते आपण? हे पिट्रिया वोलुबिलिस म्हणून आहे। जांभळ्या रंगाची फुलं येतात। साऊथ अमेरिकन आहे सर। सर ओके, थँक्यू। चला कामच काही ना काही नाही। सुरुवात केली निसर्गप्रेमी भेटताय। बटरफ्लाय कमी होतं, याचा अर्थ ऑक्सिजन जास्त घनता वाढते, इमिजिएट हे वाढतं। हे मियावाकीमध्ये जवळजवळ 2-2 फुटावर झाडं लावतात सूर्यप्रकाशासाठी। मग प्रत्येक झाड वर जायला बघतात।
आणि 3 वर्षात फॉरेस्ट होतं जे 100 वर्ष लागतं. 5 स्पीशीज राहते. हां तसंही केलं. क्लोज प्लांटेशन मुद्दाम केलं, त्याला जंगलाचा फील यावं म्हणून. लांब लांब झालो की मग ते हे दिसतं कमर्शियल प्लांटेशन. तर आता आमचं सेकंड फेज आहे का बांबू बेस्ड हँडीक्राफ्ट जे बनतात ते आपल्या मुलांना तो वर्कशॉप द्यायचा. गारवा किती आहे? यवतमाळला फार आहे. DCM शिंदे सरांनी परत लावून टाकलं. तुम्ही आणि त्यांचे पोलीस त्यामुळे बाबा तुझं ओके झालं तर हां सर 1 सेकंड प्लीज फोटो सर प्लीज फोटो. लॅगर्स टू बे इंडिका. ओरिजिनल इंडियन नाही, फ्रॉम नॉर्थ ईस्ट अप टू साऊथ ईस्ट एशिया अशी नेटिव्ह रेंज मोठी आहे. हां तेच मोठं झाड आहे की काय? नाही श्रब आहे. मोठं झाड इथे येणार आहे तामणते, हे आपलं स्टेट फ्लॉवर. सर आपण प्लॅनिंग केलेलं आहे का? आम्ही प्लॅन केलं. सर दिवेकर परवा आपली ह्याला भेट झाली. सर आपण काय केलं हा मियावाकी फॉरेस्ट पहिला केला. त्याला 3 वर्ष झाली. आता हे जंगल झालं. त्याच्या बाजूला मियावाकी बांबू टाईप केलंय. ओके. त्यानंतर महागोनी केला. ओके. आणि इथं हे जे ओरिजिनल गार्डन बॉटॅनिकल होतं याच्या सगळ्या व्हरायटी तुम्हाला स्पेसिफिक ही बी बघा सगळ्या एक्झॉटिक. हे 3 वर्ष झाले का? हां 5 वर्ष झाली. 5 वर्ष 22 साली केलं होतं. 5 वर्ष. पण आता काही पाणी वगैरे लागत नाही. 1/5 बसले काय सर? सर्वाय होता 25 ते 30% सर्वाय होता. आणि याच्यामध्ये 330 रोपं लावतो एका गुंठ्यामध्ये. हो. 1000. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व उद्योजक, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, सूरज फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, नवकृष्णागती स्कूल्सचे शास्त्रज्ञ यांच्या पुण्यस्मरणार्थ बटरफ्लाय गार्डन आणि फ्लोरल फॉरेस्ट या 2 कार्यक्रमांचं उद्घाटन समोर बसलेले आहेत आणि सोबत सुद्धा आहेत. त्यांनी सर्वांनी काहीतरी पण घेतलं पाहिजे. जसं जंगलाळे साहेबांनी 450 झाडं लावायचं पण घेतलेलं आहे. निदान आपण 25-50 झाडं जर लावायची गेली तर आपला स्वतःचा ऑक्सिजन आपण तयार करणार आहोत. ह्या MIDC मध्ये लोक झाडं किंवा रस्त्याच्या दुतर्फा कसा असेल असे पाहायला लोक आली पाहिजेत. असं माझं एक लॉंग टर्म गोल आहे की या बाजूला झाडं लागलेली आहेत पण अजून त्याचं संवर्धन करायचं, पाणी देणं, विशेष करून जे काही जे प्लॉट्स रिकामे आहेत तिथं झाडं लावली गेली पाहिजे. असं जर सगळीकडे जर झालं तर निश्चितच आपल्याला ह्या ज्या इंडस्ट्रीमधले जे कार्बन उत्सर्जित होत आहे त्याच्यामधलं सगळं कार्बन आपण स्वतः अब्झॉर्ब करू आणि हे आपण कार्बन न्यूट्रल म्हणून MIDC होऊ शकेल. आणि आता मी त्याच्यामधलं एक कमर्शियल भाग असा आहे की आता नवीनच कार्बन क्रेडिट हा सब्जेक्ट आलेला आहे आणि त्या कार्बन क्रेडिटवर स्टॉक एक्सचेंज तयार झालेलं आहे. आणि कार्बन क्रेडिटमुळे सगळ्या उद्योजकांना जे काही असे काही उद्योजक करतील त्याचा फुटप्रिंट म्हणून त्यांना क्रेडिट मिळणार आहे आणि त्याची कमर्शियल व्हॅल्यू असणार आहे. ते असा हा सगळ्यांचा संगम आपण बघतोय. मुलांसाठी आम्ही जे प्रयत्न करतोय की इथे सर्व मुलांना पर्यावरणाचं त्यांच्या या यंग एजमध्ये त्यांचं नॉलेज दिलं जावं म्हणून ही लॅब स्पेशल आम्ही तयार केलेली आहे. तर अशा विविध उपक्रम आता आम्ही या पर्यावरणाच्या दृष्टीने विशेष म्हणजे कारण आता बांबरोळी आणि इथलची लोकसंख्या इतकी वाढत चाललेली आहे
त्यांचं सगळं सांडपाणी आमच्या फार्म हाऊसमधून जातं. ते संपूर्ण सांडपाणी आम्ही यूज करून झाडं जगवलेली आहेत. आम्ही जवळजवळ 1 लाख लिटर रोज पाणी येतं. ते 1 लाख लिटर पाणी आम्ही त्या चिक्कूचा बगीचा, आंब्याचा बगीचा, सगळी झाडं त्याच्यावर जगवलेली आहेत आणि ती उत्कृष्टरित्या आलेली आहेत. तर हा सुद्धा एक उपक्रम आपण कलेक्टर किंवा कमिशनरना त्यांना सांगायला पाहिजे की सांडपाणी हे वेस्ट नसतं, हे आपल्याला उपयोगाचं आहे आणि ते वापरलं गेलं पाहिजे. एवढंच मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.